नमस्कार माझ्या गोडताईंनो, आपण पाहणार आहोत स्लीवलेस 37 साईजचं ब्लाऊज कटिंग, तीही फक्त 1.5 इंच छोटी शोल्डर परफेक्ट कटिंग पाहूया. चला कटिंग टाकायचं आहे. चला तर आता कटिंग कसं करायचं ते पाहूया. सगळ्यात अगोदर आपली इथे तुम्हाला माप पुन्हा दाखवते. 13.5 इंच उंची आहे, निम्मी छाती आहे म्हणजे अर्धी छाती आहे 18.5, 36 इंचाची 18.5 इंच, 32 इंच कंबरची 16 इंच, 5.25 इंच शोल्डर घेणार आहे मी आणि 5.5 इंच मुंडा घेणार आहे. 7 इंचाचा पुढचा गळा आहे, 11 इंचाचा पाठीमागचा गळा आहे. ब्लाऊज जे आहे ते बॅक हुक आहे, बॅक ओपन आहे, फ्रंट पॅक आहे. सो आपल्याला कटिंग करताना सुद्धा त्याच्या हिशोबाने कटिंग करायचं आहे. दोन्ही प्रकारे कटिंग करू शकता. आता जी मी घडी घातली होती तिथे तुम्ही इकडे बॅक साईडसुद्धा काढू शकता आणि इकडे फ्रंट साईड काढू शकता, पण मी आता माझ्या सवयीप्रमाणे असं कटिंग करते म्हणजे दोन्ही पार्ट एकत्र माझ्या कटिंग होतात. आपल्याला आता 18.5चा पुन्हा निम्मा भाग घ्यायचा आहे म्हणजे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला. तिथे चौथा भाग आपला किती होणार आहे? 9.25 इंच होणार आहे. 9.25 इंच प्लस याच्यामध्ये 9.25 मध्ये 2 इंच मायनस 2 इंच प्लस करायचं आहे मार्जिनचं. 9.25, 10.15, 11.25 आणि पुन्हा इथे मी 1 इंच ते 1.25 इंच वाढवून घेणार आहे. या म्हणजे आपली पूर्ण घडी किती झालेली आहे तुम्हाला सांगते. 12.5 इंचाची 12.5 इंचाची पूर्ण घडी इथे झालेली आहे. आता याच्यावरती आपल्याला पाठीमागचा भाग आहे तो अगोदर मार्किंग करून घ्यायचा आहे. उंची आहे 13.5 इंच, याच्यामध्ये तर 1 इंच वाढवून 14.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. 14.5वरती इथं मार्किंग केलं, 14.5 इंचावरती इथं मार्किंग केलं, पुन्हा एक मार्किंग इथे आपण 14.5 इंचावरती करणार आहोत. त्यानंतर आपण शोल्डर घेणार आहोत इथे 5.5 इंच. सव्वा 5 इंच घ्यायचे आहे, 5.5 इंच न घेता, कारण आपल्याला ऑफ शोल्डर आहे, ब्लॅकलेस आहे त्याच्यामुळे. पुन्हा इथे मुंडा घ्यायचा आहे आपल्याला 5.5 इंच. तुम्हाला वाटलं थोडंसं फॅटिक लाईन आहे किंवा हेवी साईज आहे तर इथे 5.5-6 इंचावरती घेऊ शकता. जसं मी तुम्हाला मार्किंग करून दाखवलेलं आहे. 5.5-6, 5.5, 2 इंचावरती मार्किंग करू शकता. पुन्हा आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, 9.25 इंच, 11.25 इंच आणि राहिलेला पुढचा भाग आहे. आता तुम्हाला जर इथे टेपच्या मदतीने रेष ओढता येत नसेल तर या पद्धतीने तुम्ही रेष ओढू शकता पट्टीच्या उपयोग करून. पुन्हा इथे आपल्याला 1.25 इंचाचं आर्महोलचा जो आपला गोलाई द्यायची आहे ती 1.25 इंच घ्यायची. इथे आपला हा छातीचा चौथा भाग आलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला आर्महोलचा गोलाकार काढायचा आहे. या पद्धतीने हा झाला आपला आर्महोलचा गोलाकार. तर त्यानंतर आपल्याला गळा घ्यायचा आहे, 11 इंच आहे, 11.5 इंचावरती मार्किंग करायची. आता इथे 5.25 इंच शोल्डर घेतलेले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला शोल्डर आहे ती 1.5 इंच ठेवायचे आहे, फक्त 1.5 इंच शोल्डर ठेवायचे आहे. त्यासाठी आपल्याला इथे 5 इंच शिलायला जाणार आहे, तिथून पुढे 1.5 इंच राहणार आहे आणि पुन्हा इथे 5 इंच शिलायला जाणार आहे. म्हणजे टोटल आपल्याला 2 इंच ते 2.25 इंच शोल्डर ठेवायचे. 2.25 इंच ठेवलेले आहे आणि ही जी गळारुंदी आहे ती किती राहते बघा, 3 इंच राहते. 3 इंच गळारुंदी आहे. इकडे पण तुम्हाला हा जर डीप गळा हवा आहे तर 3.5 इंचावरती घ्या. आता इथे बॅक हुक आहे म्हणून पुन्हा मी इथे अर्धा इंच गळा वाढवते आणि या पद्धतीने रेष ओढून घ्या. इथला गळासुद्धा आपल्याला राऊंडच करायचा आहे. अशी तिरकस रेष ओढून घ्यायची आपल्याला आणि मग तुम्हाला गळा कसा करायचा आहे तुमच्या हिशोबाने शेप देऊ शकता. मी ते या पद्धतीने गोलाकार शेप देतो आहे. हा झाला आपला पाठीमागचा गळा जो की गोलाकार झालेला आहे. पसरटी आहे, गोली आहे. जसे की मी व्हिडिओ दाखवलेला आहे फोटो, त्या पद्धतीने आपल्याला ही
गळ्याचा शेप आहे तो घ्यायचा आहे. आणि शोल्डर इथे आपली तयार एक्झॅक्टली 1.5 इंच राहिली पाहिजे. त्यासाठी पुन्हा चेक करूया. इथे तुम्हाला शिवून इथे हा भाग 1.5 इंच घालवायचा आहे. तिथून पुढे ही 1.5 इंच शोल्डर राहते आणि पुन्हा इथे 1.5 इंच घ्यायचा आहे. म्हणजे अगदी सूतभर जो भाग आहे तो इथे मी आत घेतलेला आहे. तो पुन्हा इथे आपल्याला कटिंग करून किंवा मार्किंगमध्ये घ्यायचं आहे. हे झालं आपलं बॅक आणि बॅक साईडचं मार्किंग. आता त्यानंतर आपल्याला टच पॉईंट कुठे घ्यायचा आहे, कारण इथे बघा थोडंसं आपल्याला शिवून जाणार आहे. हा भाग आहे आपला शिवून जाणार आहे. म्हणून मी ह्या गळ्याची जी रुंदी आहे ती अर्धा इंच का वाढवली, कारण आपण तशी गळा रुंदी पाहिलं तर आपल्याला इथे येत होती 3.5 इंचावर. पण इथे शिवून गेल्यानंतर हा भाग आपला कमी होणार आहे, गळ्याची रुंदी कमी होणार आहे. सो हा पार्ट मी इथे न घेता अर्धा इंच पुढे घेतला आणि मग तो अर्धा इंचचा हा गोलाकार पार्ट आहे तो या पद्धतीने आखायचा आहे. अजून थोडासा तुम्हाला सर्कल हवा असेल तर 1.5 इंचावरती मी पुन्हा चेंजेस केलेले आहे. त्यानंतर आपल्याला बॅक टक्स आहे ती द्यायची आहे. तर बॅक टक्स इथे तुम्ही रुंद गळा आहे 5.5 इंचावरती देऊ शकता आणि इथे 4 इंचावरती त्याची रुंदी काढायची आहे. 4-4.5 जे तुम्हाला वाटेल. आपला हा जो आहे हा इथे बॅक साईडचं मार्किंग झालेलं. आता बॅक साईडचं मार्किंग करताना सुद्धा 16 इंच कंबर आहे. तर इथे किती होतं, 1.5 इंच इकडे सोडते म्हणजे 8.25 इंच, 1 इंच टच पॉईंट, 2 इंच आपलं मार्जिन. म्हणजे आपण इथं जरी मार्जिन नाही मोजला तरीसुद्धा आपला हा मार्जिन इथे बरोबर येत आहे. आणि हा जो आहे आपला तो मार्किंगचा आहे. आता शिवल्यानंतर हा थोडासा कमी जास्त इकडे तिकडे 1.5 इंच होऊ शकतो, म्हणून मी इथे 2 इंचाचं मार्जिन घेतली. जरी इथे थोडा बाहेर गेला तरी सुद्धा 1.5 इंचाचं मार्जिन आपल्याला आहे असं राहतं. तर हे झालं बॅक पार्ट. तुम्हाला बॅक पार्टमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला बऱ्याच ताई म्हणतात की बॅक पार्ट कटिंग करताना किती फुगा येतो, म्हणजे आर्म होलला फुगा येतो असं वाटतं तुम्हाला. तर तिथे तुम्ही काय करायचं आहे, मागे एका व्हिडिओमध्ये एका ताईने एक प्रश्न विचारला होता. इथे जर तुम्हाला फुगा येत असेल ताई आर्म होलला किंवा काकीमध्ये जो येत असेल बॅक साईडनी, तर इथे तुम्ही बॅक साईड अर्धा इंच वरती घेऊ शकता का क्रॉसमध्ये? हो, बिनधास्त घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा अर्धा इंच तुम्ही इथे हा क्रॉस घेऊ शकता. तर त्यामुळे तुम्हाला इथला सुद्धा पार्ट इथे कमी होईल आणि जो फुगा येण्याचा प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला येणार नाही. हवा असल्यास इथे सुद्धा तुम्ही थोडंसं एक सूट खाली येऊ शकता या पद्धतीने. हे झालं आपलं बॅक. लक्षात आलं तुमच्या बॅक कटिंग किंवा बॅक ड्राफ्टिंग जे आहे, मार्किंग जे आहे या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. पुन्हा फ्रंट साईड काढण्यासाठी आपल्याला पुन्हा आहे अशी फोल्ड करायची आहे. म्हणून आपण ही पूर्ण मार्किंग इथे करून घेतलेली आहे. तुम्हाला ही पद्धत थोडीशी अवघड वाटत असेल, माझ्यासाठी ती सोपी आहे. तुमच्यासाठी अवघड वाटत असेल तर तुमच्या पद्धतीने करा, फक्त मार्किंग सेम केलं तरी चालेल. आता आपण 14.5 इंचावरती जे मार्किंग केलेलं आहे बॅक साईडचं, तिथे आपल्याला वाढवायचं आहे किती, फक्त 1.25 इंच. हे बघा 14.5 आहे इथे मार्किंग आपलं, तर इथे 1.25 इंच वाढवायचं आहे, म्हणजे 15.25 इंच करायचा. 15.25 किंवा 15.5, 1 इंच वाढवला तरीही चालतं, काही प्रॉब्लेम होत नाही. असं नाही की फार मोठा फरक पडेल आणि ब्लाऊज तुमचं बिघडणार आहे, असं काही होत नसतं. तर इथे मी 1.25 इंच ते 1 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि पुन्हा हे जे मार्किंग आहे इथून आपण हे कटिंग करून सुद्धा घ्यायचं आहे, म्हणजे हा पार्ट वेगळा होईल. आणि पुन्हा बॅक आणि फ्रंट जे पार्ट आहे ते कटिंग करून घेऊया एकत्र दोन्ही. हे दोन्ही वेगळे कटिंग झाले की मग तुम्हाला फ्रंट साईडचं मार्किंग आणि फ्रंट साईडचं ड्राफ्टिंग करता येईल. इथे बघा जिथे शोल्डर आहे तिथे मी हा पार्ट नॉच मारलेला आहे, कट्स मारलेले आहेत आणि पुन्हा हा शोल्डर वेगळा केलेला आहे. हा जो मार्जिनचा भाग आहे एक्स्ट्राचा तो पाठीमागे काही कामाचा नाही आहे, तर तो मी इकडे काढून कट करून टाकलेला आहे. की जी आपली टक्स पॉईंट आहे तो इथे मी मार्किंग करते. आणि हा झाला आपला बॅक पार्ट इकडे रेडी. आता बॅक पार्टमध्ये आपण जो क्रॉस केलेला आहे तो सुद्धा या पद्धतीने कटिंग करून टाकायचा आहे. फक्त अर्धा इंच करायचं आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. फक्त अर्धा इंच जे आहे तेच कटिंग केलेलं आहे. आणि हा आपला बॅक पार्ट जो आहे तो इथं या पद्धतीने रेडी झालेला आहे. हा आपला गळा, राहिलेली शोल्डर आणि हे मार्जिन सहित. आता आपण फ्रंट पार्टवरती मार्किंग करूयात. आता सगळ्यात अगोदर फ्रंट पार्ट आपण इथे मार्किंग करून मार्जिन किती आहे ते पाहूया.
9.25 इंच आपला हा फिटिंगचा पार्ट आहे. 11.25 इंच हे आपलं मार्जिन आहे आणि आहे इथे आपल्याला हे जे एक्स्ट्रा मार्जिन आपण घेतलेलं आहे 1.25 इंचाचं ते इथे आहे. त्यानंतर आपल्याला हे पहा, इथे मी 5.25 इंचावरती मार्किंग केलं होतं ना मुंड्याचं. 5.5 म्हटलं आणि 5.25 सुद्धा तुम्हाला का सांगितलेलं आहे, 5.25 वरती केलेलं आहे. थोडंसं हेवी चेस्ट असेल, हेवी माप असेल तर तुम्ही ते 5 इंचाचा फरक करू शकता. त्यानंतर आपला हा जो आहे हा गळ्याच्या रुंदीचा पार्ट आहे 3 इंचाचा. आता पुढचा गळा जो आहे तो किती आहे ते पाहूया. पुढचा आपला फ्रंट नेक आहे 7 इंचाचा. ते मी 7.5 इंचावरती मार्किंग करते, अर्धा इंच शिलाई पकडून. आणि पुन्हा आपल्याला हे 3 इंच आहे, तर इकडे सुद्धा आपल्याला 3 ते 3.25 इंच मार्किंग करायचं आहे. आणि पुढचा गळा सुद्धा आपल्याला डीप आणि ब्रॉड काढायचा आहे. सो या पद्धतीने तुम्हाला हा पुढचा गळा थोडासा वाटला बाहेरून काढावा तर बाहेरून थोडा घेऊ शकता. कारण जशी क्लायंटची रिक्वायरमेंट असते त्या पद्धतीने तुम्हाला सुद्धा इथे हे गळे आहेत ते तयार करावे लागतात. त्यानंतर आता पुढचा भाग आहे तो आपल्याला इथे अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे. इथे तुम्ही फ्रेंच कर्वचा सुद्धा यूज करू शकता, जसं की हा फ्रेंच कर्व आहे ह्याचाही यूज करू शकता. आणि या पद्धतीने तुम्ही अर्धा इंच तो पार्ट आतमध्ये घेऊ शकता. हा झाला तुमचा फ्रंट साईडचा आर्महोलचा गोलाई, म्हणजे फ्रंट साईडच्या आर्महोलची खोली जी आहे त्यामध्ये ते दिलेली आहे. हा खोल पण आहे तो आतमध्ये आपण अर्धा इंच घेतलेला आहे. म्हणजे मगाशी जो 1.25 इंच घेतला होता इथे 1.25 इंच आपण घेतला होता ते बघा, तर आता 1.25 इंचामधला अर्धा इंच कमी केला आहे आणि ह्या बरोबर इथे 1.25 इंच आलेला आहे. 1.25 इंच इथपर्यंत लक्षात तुमच्या आलं. आता आपल्याला इथे प्रिन्सेस कटचा जो आहे टक्स पॉईंट काढायचा आहे. सो प्रिन्सेस कटचा टक्स पॉईंट काढताना इथून आपल्याला वरून घ्यायचं आहे 11.5 इंच आणि इकडून घ्यायचं आहे आपल्याला 4.25 इंच. हे बघा 4.25 इंच घेऊन आपल्याला इथे हे मार्किंग मिळालेलं आहे. त्या मार्किंगवरून आपल्याला सरळ खाली रेष ओढून घ्यायची आहे. सरळ आपल्याला खाली ह्या मार्किंगपासून म्हणजे बघा वरती मी इथून खाली डॉट पॉईंट आहे, बस्ट पॉईंट जो आपला म्हणतो आपण त्याच्यासाठी 11.5 इंच घेतलेला आहे. कारण अर्धा इंचावरती शिवून जाईल तर इथे 11 इंच राहणार आहे. आणि इथून आपल्याला ही जी रुंदी आहे ती 4.25 इंच घ्यायची आहे. म्हणजे 4.25 इंच घ्यायची आहे या मापासाठी. म्हणजे हे जे माप आहे 37 इंच तुम्ही या मापासाठी इतकं घ्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला 37मध्ये 38 इंचासुद्धा घेऊ शकता, 39 इंचाला सुद्धा सेम मेजरमेंट घेऊ शकता. फक्त 36 इंच तुमचं माप असेल तर इथे तुम्ही 4 इंच घ्यायचं आहे. 4.25च्या ठिकाणी ते 4 इंच घ्यायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर इथून पुढे आपल्याला हा पार्ट आहे प्रिन्सेस कटचा तो या पद्धतीने शेप द्यायचा आहे. म्हणजे थोडासा या साईडला आर्महोलच्या साईडला. आता इथे तुम्हाला जास्त वाटत असेल इकडे घेतल्यामुळे तर तुम्ही हा पार्ट आहे तो थोडासा अजून आतमध्ये घेऊ शकता आणि इकडे हा पार्ट मार्किंग करू शकता या पद्धतीने. म्हणजे हा पार्ट तुम्हाला जास्त बाहेर वाटत असेल तर, कारण इथे आपलं फिटिंग येतं आहे, फिटिंगच्या आणि ह्याच्यामध्ये जास्त गॅप राहत नाही, त्यावेळेला तुम्हाला इथे झोळ येतो. इथे सुद्धा प्रिन्सेस कटला का झोळ येतो, तुम्ही काय करता इथून हा पार्ट इथे घेतला तर 2 इंचाचा फरक राहतो. त्यावेळेला शिवून अजून अर्धा इंच हे कमी होतं. म्हणून तुम्हाला याच्या सेंटरपासून कमीत कमी 1.25 इंच ते 1.5 इंच गॅपवरती हा पार्ट घ्यायचा आहे. 1.25 इंच ते 1.5 इंचवरती 1.25 इंच आणि 1.5 इंचाच्या मध्ये जी रेष आहे तिथे घेतलेला आहे. म्हणजे 1.25 इंचाला एक सुद्धा जास्त, 1.5 इंचाला एक सुद्धा कमी, या पद्धतीने मी मार्किंग केलेलं आहे. आता दरवेळेला तुमचं मार्किंग इथून येईल असंच नाही. छोटं माप असेल तर तुमचं हे मार्किंग आतमध्ये येऊ शकतं. या पद्धतीने हलकंसं तुम्हाला रेटवून दाखवते, पण हे तुमचं मार्किंग येणार नाही या मेजरमेंटमध्ये. या केसमध्ये तुम्हाला याच पद्धतीने मार्किंग करावं लागेल. हे झालं तुमचं प्रिन्सेस कटचा आपला जो हा कर्व आहे तो. आता इथून पुढचा पार्ट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. मधला जो डॉट आहे टक्स आपण काढतो तो इथे आपल्याला पॅड आहे, त्यामुळे 1.5 इंचाचा काढला तरी चालतं, 1.25 इंचाचा काढला तरी चालतं.
मी ते 1.25 इंच घेतली आहे. प्लस आता इथे आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. 2.5 किंवा 2 केलं तरी चालतं. दोन्ही मार्किंग तुम्हाला दाखवते मी. अर्धा इंच ॲडजस्ट आपण करू शकतो. तर हा पॉईंट आपला 11.5 इंचावरती आहे, तर आपल्याला इथे 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे. म्हणजे इथून 1.5 इंच ते 1.25 इंच आणि इथून हा 1.25 इंचाचा आपण घेतलेला आहे एक्स्ट्राचा भाग तो. त्यानंतर आपल्याला हा पार्ट इकडे जोडायचा आहे. म्हणजे आपला प्रिन्सेस कटचा जो हा पॉईंट आहे तो आपण इकडे या पद्धतीने जोडायचा. किंवा तुम्ही या ठिकाणी फ्रेंच कर्वचा यूज करून या पद्धतीने सुद्धा हा पॉईंट इकडे जोडू शकता. आहे बघा, हा इकडे गोलाकार काढायचा, हा इकडे, आणि पुन्हा हा जो पार्ट आहे तो तुमचा इकडे बरोबर प्रॉपर या पद्धतीने येईल. म्हणजे थोडक्यात तुमचा प्रिन्सेस कट जो आहे तो या पद्धतीने येणार आहे. आता मी पुन्हा जास्त हेवी माप असेल तर बघा 5 इंच खाली घेतलेला आहे. त्याचं रिझन तुम्हाला सांगते. हा आपण मार्किंग केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की याचा पफ कुठे जाणार आहे. थोडासा वरती सरकत होता, त्यामुळे मी हे 5 इंचांनी खाली घेतलेला आहे. आणि पुन्हा हा डिस्टन्स आहे बघा, तुम्हाला दिसत असेल तर याच्यावरती मी तुम्हाला काट मारून दाखवते. ते काट मारल्यानंतर हा आपला पार्ट आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. हे तुम्ही मेजरमेंट टाकताना चेंजेस करू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. मेजरमेंट टाकताना किती चेंजेस करा, जोपर्यंत तुम्हाला कन्फर्म होत नाही की हा माप आणि हा प्रॉब्लेम जो आहे तो बरोबर यावा, तोपर्यंत तुम्ही हे चेंजेस करू शकता. आता हे आपलं झालं मार्जिनचं. आता आपण हे का वाढवलेलं आहे ते तुम्हाला सांगते. हा जो पार्ट आहे तो इथे आपण जो 1.5 इंच 1.25 इंच मार्जिन घेतलेला आहे तो कट झाल्यानंतर हा कमरेचा पार्ट कमी होऊ नये, फिटिंगला प्रॉब्लेम होऊ नये, फिटिंगला मार्जिनच राहत नाही, अशा काही ताईंची कंप्लेंट असते. त्यावेळेला तुम्ही हा पार्ट जास्तीचा आहे तो इकडे फिटिंगला येऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला इकडे बघा अर्धा इंच ठेवायचा आहे आणि हा पुढे घेतलेला 1.25 इंच ते 1 इंच सरळ या पद्धतीने मार्किंग करायचं. म्हणजे आपल्याला वरती हा जो पार्ट आहे तो नको आहे, फक्त अर्धा इंच घ्यायचा आहे, ते पण इथं आपल्याला शिवून जाणार आहे म्हणून. आणि त्यानंतर पुन्हा ही जी आपण लांबी काढली होती 1 इंच ते 1.25 इंच एक्स्ट्रा, ही या पद्धतीने तुम्हाला क्रॉस घ्यायची आहे. टक्सपासून या पद्धतीने क्रॉस, जसं आपण बॅक साईडला क्रॉस काढले होते तसेच फ्रंट साईडला सुद्धा आपण इथे क्रॉस काढायचे आहेत. म्हणजे दोन्हीही पार्ट आहेत ते मॅच होतात. आता हे मॅच होतात की नाही तुम्ही बघू शकता. हा इथून पार्ट हा घेतलेला आहे आपण आणि हा इथे आहे एवढा. आता या केसमध्ये तुम्हाला प्रिन्सेस कट जोडल्यानंतर हा पार्ट वरती जाऊ नये म्हणून इथून हा शेप द्यायचा आहे. म्हणजे बघा इथे सुद्धा तुमचा पार्ट वरती गेला, इथे सुद्धा तुमचा पार्ट कट झाला. म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड आपल्याला जेवढी हवी आहे दोन्ही पार्ट कमी जास्त न होता तेवढेच येणार आहेत. ओके, सो ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या की तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसणार आहे. कटिंगच्या काही डिटेल्स आहेत त्या लक्षात आले की आता सगळ्यात अगोदर सुरुवात मी कुठं करते, कटिंग करूया ह्याच्यामध्ये. सो कटिंग करताना आपण हा पार्ट जो आहे कटिंग करताना खालचा हा पार्ट आहे तो कटिंग करून घेऊया. त्यानंतर बघा आपण हा जो क्रॉस आहे तो कटिंग करूया प्रिन्सेस कटमध्ये. हा झाला. त्यानंतर आपल्याला इकडून कटिंग करायचं आहे. आर्म होलचा जो आपण गोलाकार दिला होता तिथून प्रॉपर शोल्डरच्या या लेवलपर्यंत. त्यानंतर आपल्याला हा गळा आहे ॲज इट इज ठेवायचा आहे, कारण इथे आपल्याला फ्रंट ओपन करायचं नाही. सो सगळ्या कपड्यांमध्ये 2 फॅब्रिक 3 फॅब्रिक आपले येणार आहे, त्याच्यामध्ये सरळ गळा आपण नंतर कट करू शकतो. त्यानंतर हा पार्ट आपला आहे तो कटिंग करायचा आहे. या पद्धतीने तुम्हाला जसं मार्किंग केलं आहे त्याच पद्धतीने कटिंग करून दाखवते. आणि पुन्हा हे आपलं हलकसं मी खाली घेतलं होतं ते मार्क. इथे सुद्धा हलकसे इथे मी कर्व घेतली आहे, कारण पॅड लावायचे आहेत. सो पॅड लावल्यानंतर तिथे चून येऊ नये त्यासाठी. तर या पद्धतीने आपला प्रिन्सेस कटचा फ्रंट साईड आहे 37 साईजचा तो कट झालेला आहे. आता इथे आपले बघा दोन्ही पॉईंट इथे येतात, इथे आणि इथे. हे लावल्यानंतर सुद्धा दोन्ही मॅच होतात. इथून लावत आला तरी मॅच होतात, इथून लावत आला तरी मॅच होतात. या पद्धतीने
हा झालेला आहे आता आपला प्रिन्सेस कटचा मेन अस्तर कटिंग. त्यानंतर मेन फॅब्रिकवरती आता आपण कटिंग करूया. क्लायंटला ही बॉर्डर जी आहे ही बॉर्डर नको आहे, ही बॉर्डर आहे अशी ठेवून आपल्याला ही घडी घालून घ्यायची आहे. क्लायंटने जर पुन्हा ती त्यांची बॉर्डर आहे होती काय केली विचारलं तर त्यांची बॉर्डर आपण त्यांना देऊन टाकू शकतो. या पद्धतीने, कारण मी जशी म्हटलं की डिझाईन इकडे आहे, तर डिझाईन इकडे असल्यानंतर आपल्याला कटिंगसुद्धा असंच झालं पाहिजे. या पद्धतीने कपडा आपण सेट करून घ्यायचा आहे. प्रेस करून घेतलेला आहे मी कपडा ऑलरेडी. फ्रंटला जॉईंट आहे, फ्रंट ओपन नाही तरी आपल्याला फ्रंटसुद्धा याच पद्धतीने ठेवायचा आहे. या पद्धतीने प्रिन्सेस कटचा हा साईड पार्ट ठेवायचा आहे. बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की हा प्रिन्सेस कटचा पार्ट कटिंग करताना क्रॉस ठेवायचा का, म्हणजे असा तिरका ठेवायचा का, असा ठेवायचा का, किंवा असा सरळ ठेवायचा की उभा ठेवायचा, जसा सरळ ठेवायचा. तिकडे तुम्हाला दिसलं नसेल तर दाखवते. बऱ्याच वेळेला प्रिन्सेस कटचा पार्ट हा कटिंग करताना म्हणतात सरळ ठेवूया की आडवा ठेवायचा की क्रॉस ठेवायचा की या साईडनं तिरका ठेवायचा. असं काहीही होत नाही. आता बघा तुमच्या समोर मी हा सरळ ठेवलेला आहे, कुठे काही प्रॉब्लेम येत नाही. कारण आपलं कटिंग इतकं परफेक्ट असतं की प्रिन्सेस कटच्या पफला किंवा प्रिन्सेस कटचा कफ आहे त्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. या पद्धतीने तुम्हाला मेन फॅब्रिकसुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे. ॲक्च्युली हा ब्लाऊज मला आज संध्याकाळी तयार करून द्यायचा आहे. पण तुम्हाला ह्याचं स्टिचिंग दाखवणं होतं आहे, ह्याचा जरा डाऊटच आहे, पण प्रयत्न करेन की स्टिचिंग दाखवते मी ह्याचं. नाहीतर मग तुम्हाला लास्ट टाईम मी जे तुम्हाला स्टिचिंग ब्लाऊज दाखवलेलं आहे ॲज इट इजच आहे. कारण शोल्डर वगैरे ह्याचे छोटे असल्यामुळे जसं कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने आता शिवणंसुद्धा आहे. आता याच्यासाठी मला फ्रंट साईड जो आहे तो सेम कटिंग करायचा आहे. तर फ्रंट साईडसाठी मी पुन्हा हा पार्ट आणि हा पार्ट कटिंग करून घेतली. ओके, हा पार्ट एक आणि हा पार्ट एक. फ्रंट साईडसाठी ट्रिपल अस्तरला आपल्याला कटिंग करायचं आहे. तर हे 3 अस्तरचा ब्लाऊज आहे फ्रंट साईडला. सो तुम्हाला आजचं कटिंग कसं वाटलं, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनला नक्की सांगा. तुमचे अनुभव जे आहेत ते मला जाणून घ्यायला नेहमीच आवडतं. आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब मात्र नेहमीच करा. बाय बाय.